भरपूर इन्कम आहे। तुम्ही भाडवाढ झालेलं आहे, पण हा जो बसने प्रवास करणारा वर्ग आहे हा मध्यमवर्गीय आहे, यांच्याकडून भाडवाढ कारण की आम्हाला यायला जायला रोजचं भाडं हे थोडंसं कमीच पाहिजे जसं होतं पहिले। इन्कम आहे, तुम्ही भाडं वाढवून काय करणार आहे? आम्हाला पहिले सुविधा द्या ना। आम्ही रस्त्यावर पडून जातो, रात्री बेरात्री गाडी पंक्चर झाली, कुठे ठोकाली, परवाशींचं जीवहानी होते, त्याच्याकडे सरकारने लक्ष घालावं पाहिजे पहिले, मग तुमचा पुढचा भाडेवाढचा निर्णय आम्ही बी समजू शकतो। मग गाड्यात जर तुमच्या शिजानी लोकांच्या प्रवाशांचे हाल होत आहे तर आम्ही कसं काय ते भाडं आम्हाला जड जाता येते साधारण व्यक्तीला। काय मागणी? नाही, आमची मागणी एकच आहे की प्रवाशांना सुविधा चांगल्या द्या तुम्ही, आणि भाडेवाढ महागाई करू नका। महागाईमुळे आम्हाला सामान्य माणसाला परवडणार नाही। लाडकी बहीण ही योजना आल्यापासून बरेचसे भाववाढ झालेली आहे, भाव वाढलेले आहेत। आता सर्व भाववाढ झाली। हे शेतकऱ्याच्या कापूसला तुम्ही 6,000च्या वर भाव दिला नाही, शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या तुम्ही। भाडेवाढमध्ये तर तुम्ही भाव दिला म्हणजे आम्ही बी वाढवून तुम्हाला देऊ, आम्हालाच भाव नाही तुम्हाला कुठून देऊ आम्ही? आमच्या घरी थोडी असं छापका नाही का आम्ही नोट छापतोय, असं आहे ना। सरकारकडूनच जे आम्हाला मिळते त्याच्यावर आमचं जीवन आदरपोषण होतं आहे, तर याचा विचार करायला पाहिजे सरकारनं थोडा, आणि सर्व महागाईवर आळा घाला। चालेल, ठीक आहे, धन्यवाद। भाडवाढ झालेलं आहे, पण हा जो बसने प्रवास करणारा वर्ग आहे हा मध्यमवर्गीय आहे, यांच्याकडून भाडवाढ घेणं हे योग्य नाही आहे। तुम्ही एकीकडे लाडक्या बहिणीचे पैसेही टाकताय आणि दुसरीकडे भाडंही वाढ करताय, तसं योग्य नाही आहे। जे होतं ते चांगलं होतं आधीचं। सरकारला काय मागणी आहे तुमची? मागणी अशी काही नाही, लोकांचा विचार करून निर्णय घ्या, असं की मध्यमवर्गीय लोक आहेत सगळे जे प्रवास करत आहेत ते, मग त्यांच्याही खिशाला परवडेल असं। आधी सगळीकडे पण खूप महागाई आहे, मुलांचं शिक्षण वगैरे सगळं खूप महाग आहे, मग त्याच्यात हे सर आपण कुठं गावाला जायचं म्हटलं तरी आपल्याला विचार करावा लागतो। सारिका कासार। नाही परवडत हे भाडवाढ कारण की आम्हाला यायला जायला रोजचं भाडं हे थोडंसं कमीच पाहिजे जसं होतं पहिले तसंच पाहिजे, आणि बस भेटत नाही टाईमवर, त्यामुळे प्रॉब्लेम येतात खूप। तुम्ही कुठून येतात? आम्ही एरोंडोलून येते। रोजचा प्रवास आहे? हो, रोजचा प्रवास आहे। सरकारला काय मागणी करू? बस अवेलेबल करून द्या स्टुडंट्ससाठी, आणि भाडं कमीच राहू द्या, ॲटलिस्ट स्टुडंट्ससाठी तरी भाडं कमीच राहू द्या, एवढं सांगायचं।